मारेगाव तालुक्यातील बाटोनी येथे जनकल्याण समिती यवतमाळने सुरू केलेले अटल बिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालय अवघ्या काही दिवसातच वादग्रस्त ठरले आणि अखेर ते तुर्तास बंद करण्यात आले आहे। या संस्थेच्या अध्यक्षांनी स्वतः जाहीर सूचना लावून हे रुग्णालय बंद झाल्याची माहिती दिली। यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा गंभीर खेळ थांबल्याने स्थानिक जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे। हे रुग्णालय आवश्यक कागदपत्रे आणि प्रशासकीय परवानग्यांची पूर्तता न करता सुरू करण्यात आले होते। केवळ मोठ्या जाहिरातींच्या आधारे कर्मचारी भरती प्रक्रिया पार पडून हा दवाखाना थाटात सुरू करण्यात आला होता। आमचे RN न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर वृत्तमालिका आणि स्थानिक वृत्तपत्रांमध्ये सातत्याने बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या। या माध्यमांनी सातत्याने या गैरकारभाराकडे लक्ष वेधले। या गंभीर वृत्ताची दखल घेत प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली। प्रशासनाच्या कारवाईनंतर अनेक आवश्यक बाबींची पूर्तता झाली नसल्याचे स्पष्ट झाले। या चौकशीचा परिणाम म्हणून गेल्या 22 ऑगस्ट रोजी प्रशासनाने बंदचा आदेश निर्गमित केला। पेसा अंतर्गत असलेल्या बाटोनी गावात आणि परिसरातील गरीब व सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या संस्थेच्या कारभाराचा पर्दाफाश या कारवाईमुळे झाला। सध्या या बहुचर्चित रुग्णालयाला कुलूप लावण्यात आले आहे। या गंभीर प्रकरणामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी बोगस कागदपत्रे दाखवून दवाखाना सुरू करणाऱ्या अध्यक्षांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी सध्या केली आहे। ही माहिती मारेगाव येथून RN न्यूजचे प्रतिनिधी सुदर्शन टेकाम यांनी दिली।